राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं। राज्यातील सर्वच माध्यमांनी याबाबतची वृत्ते सुरू केली, मात्र अपघातात नेमकं काय झालंय याची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती। अखेरीस या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। अजित पवार यांच्या सोबत विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा सुद्धा यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांची सभा होणार होती। या सभेसाठी जात असतानाच ही मोठी दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे। प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांच्या 4 प्रचार सभा पार पडणार होत्या। अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं, त्याच वेळी त्याला अपघात झाल्याची माहिती मिळते। अजित पवार यांची आज बारामतीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते। मात्र बारामती विमानतळावर उतरत असताना हे विमान अपघातग्रस्त झाल्याचं सांगितलं जात आहे। नियंत्रण सुटल्यानं हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळलं। अपघातानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। या अपघातात अजित पवारांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर खेड तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे। ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जाते।